यस, सन्माननीय कैलासजी चौधरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आजच्या दिवसातील शेवटची मॅच अर्थातच या स्पर्धेतील ही सेमीफायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्षय विथ राजमाली फ्रंट लाईन षटक. साईराजच्या हातामध्ये चेंडू. वरलदेवी ताडाली बी टीमचा विचार केला तर 3 मॅचेस आतापर्यंत खेळल्यात आणि तिन्ही मॅचमध्ये सुरुवात जी आहे ती चांगली करून दिली आहे साईराजने. परंतु ही महत्त्वाची मॅच आहे. फायनलमध्ये जर पोचायचं असेल तर मात्र या ठिकाणी आपण परफॉर्मन्स जे आहे ते चांगलं करावं लागेल. या मॅच ऑन. या स्पर्धेतील सेमीफायनल मॅच. पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव केलाय. साईराजने आज भरपूर इम्प्रेस केलंय. प्रत्येक मॅचमध्ये गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक भूषण त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. एकच धाव. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. सिंगल सोबत अकाउंट ओपन झाला. जय हनुमान पिंपलास बी टीमचं सोबतच फलंदाज अक्षय पाटीलचा देखील. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला डीप मिडविकेटला. थोडी चुकी झाली आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. राजमाली या 2 धावांच्या सोबतच अकाउंट ओपन करतोय. धावफलक 3 वर पोहोचलंय. साईराज पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अगदी मिडल ऑफ द बॅट झालाय आणि मोहर उमटली 6 धावांची. षटकार. बॅट मधून निघणारा पहिला षटकार. राजमाली टीमचा कॅप्टन आहे. नक्कीच फलंदाजी देखील चांगली करतोय. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अक्षय नकार देतोय. फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. या वेळेचा बॉल ऑफ साइडला. खाली क्षेत्र निवडला. गॅप मोठा आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. बॉलिंग ट्रॅकवर अजय शिंदे. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. समोर राजमाली. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये.
चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक, त्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव बॉल सोबत झाली होती आणि आता मात्र हे षटक देखील आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव, पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल, मात्र यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते आहे. सिंगल कंप्लीट. बॅटची कडा लागली होती, अर्थातच कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. अजय शिंदे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. अजय शिंदेकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. आज 2 मॅन ऑफ द मॅच देखील त्याने स्वीकारल्यात. या प्लेचा बॉल समोरच्या दिशेने, बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर राजमाली. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. सतरा धावा धावफलकावर झाल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल टाकून झाल्यात आणि 3 धावा खर्च केल्यात अजय शिंदेने. 2 सिंगल, 1 वाईट बॉल. आणि आता मात्र तोडलंय, फोडलंय, सर्वांना मागे सोडलंय, बॉलला उडवलंय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. अतिशय सुरेख फटकार राज मालीच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार आपण पाहतोय. 6 धावफलक 23 वर पोहोचलाय. चांगली धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. टीम जय हनुमान पिंपलास बीच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद. अजून एक विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. महत्वाची विकेट. राज मालीला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज कौशिक म्हात्रे येतोय. आज वरलदेवी ताडाली बी संघ जर क्वालिफाय झाला तर अमोल चौधरी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अजय शिंदे षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल हव्यामध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले जरूर, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. कौशिक म्हात्रे त्या ठिकाणी स्वतःचा अकाउंट ओपन करतो या 2 धावांच्या मदतीने. यस, कौशिक म्हात्रे द सन ऑफ जगदीश म्हात्रे, जे 40+ चांगले खेळाडू आहेत. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 25 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 14 धावांचं तर दुसरं षटक 11 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय. यस, सर्वेश. सर्वेशने देखील चांगली गोलंदाजी केली आज दिवसभर.
शेवटचा अंतिम षटक सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. समोर अक्षय पाटील आहे जो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय. या पहिलेचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट, लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. शेवटचा अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हरेश चौधरी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी सर्वेशला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज भावेश बजागे यांच्या माध्यमातून. आणि संघ आज जर क्वालिफाय झाला तर अमोल चौधरी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. चांगली गोलंदाजी करतोय त्या ठिकाणी सर्वेश. समोर अक्षय ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. सहाने धावफलक पुढे सरकलंय. डबल 3, 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. सर्वेच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी देखील. यास 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. सर्वेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने गेलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज साजन पाटील येतोय. मात्र या ठिकाणावरनं काही करण्यासाठी फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटच्या बॉलवर किती धावा वसूल होतील. 36 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण साजनला पाहतोय. ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 42 42 धावा झाल्या आहेत. 43 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं आहे. वरलदेवी ताडाली बी टीमसाठी 43 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय फायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी. आणि आज जर संघ फायनलमध्ये धडकतोय तर अविनाश दादा यांच्या माध्यमातून
नक्कीच पार्टीसाठी तुम्हाला बकरा देण्यात येईल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर टीम वरलदेवी ताडाली बीच कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 43 धाबांचं लक्ष आहे. 18 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. फायनल मध्ये कोणता संघ धडकेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल या 3 ओव्हर नंतर. प्रत्येक षटकारासाठी अविनाश दादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. यस प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि जर मॅच जिंकली तर पार्टीसाठी बोकड दिला जाईल अविनाश दादा पाटील यांच्या माध्यमातून. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साईराज विथ भूषण फ्रंट लाईन षटक फेकण्यासाठी. पाहूया गोलंदाज कोण येतोय. टीम पिंपलाचे कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्लीज कोऑपरेट करा टीम पिंपलाचे कॅप्टन. आपण अविनाश दादा पाटील यांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय हरी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अविनाश दादा पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मात्र त्याआधी आपण कैलास चौधरी साहेबांना सन्मानित करतोय. भरून दे ना कोणी. आता फिरव कॅमेरा. साईराज विथ भूषण. तर बॉलिंग ट्रॅकवर देवेंद्र ठाणगे. पाहूया देवेंद्र कशा प्रकारे सुरुवात देईल आपल्या टीमला. तर त्या उलट साईराज आणि भूषण कडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील कारण सुरुवात खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. तर ती चांगली सुरुवात गोलंदाज की फलंदाज करतील. मॅच ऑन खेळाला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय आणि पहिली विकेट देवेंद्र ठाणगेच्या माध्यमातून ब्रेक थ्रू. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये येतोय.
इन ॲट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण गौरवला पाहतोय. 43 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. मात्र पहिल्या बॉलवर मोठी विकेट पाहायला मिळाली आहे. साईराजला मैदान सोडावं लागला. भरपूर जबाबदारी जी आहे ती आता मात्र भूषण आणि गौरव, त्यानंतर अजय शिंदे आहे, करण बजागे देखील आहे, सर्वेश आहे, धीरज आहे. फलंदाजी नक्कीच चांगली आहे, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. कारण समोर जो संघ आपण पाहतोय ना, त्या संघामध्ये नक्कीच गोलंदाजी देखील चांगली आहे. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जज करतायत. यस इज गॉन. बॅक टू बॅक सलगची ही दुसरी विकेट. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अविनाश पाटील यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती विजय आलाय. मात्र विजयला आपल्या टीमला विजय मिळवायचा असेल तर मात्र फलंदाजी जी आहे ती चांगली करावी लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी सुरुवात जी आहे ती हवी तशी झाली नाही आहे. तर त्या उलट देवेंद्र ठाणगेने देखील भरपूर इम्प्रेस केलंय आज. यस, विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का देवेंद्रच्या माध्यमातून. षटकातील विकेट हॅट्रिक चेंडू. या भलेसा बॉल इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. बॉलला चेस केलं जात आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने विजयने स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील अकाउंट ओपन केलंय. पहिल्या धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. वरलदेवी ताडाली बी टीमसाठी चौकारासाठी 500 रुपये तर षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अविनाश दादा पाटील यांच्या माध्यमातून. या वेळे सप्ले अँड मिस, परंतु दिशा चुकीची आहे. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. देवेंद्र ठाणगे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर विजयला आपण पाहतोय. या वेळेस बॉल हवेमध्ये, फटका फसलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. या षटकातील ही तिसरी विकेट देवेंद्र ठाणगेसाठी. चौदा बॉल आणि 40 धाबांची आवश्यकता आहे. अर्थातच काय कमालीची सुरुवात देवेंद्र ठाणगेने आपल्या टीमला करून दिली आहे. 3 धावा धावफलकावर आहेत आणि 3 विकेट्स देखील घेतल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल करण बजागे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जबाबदारी करण बजागेवर आहे. या वेळेस काय घडलं त्या ठिकाणी. यस, बॅटची कडा लागून चेंडू गेला होता. तेरा चेंडू 40 धाबांची आवश्यकता. चांगली सुरुवात आतापर्यंत देवेंद्र आपल्या टीमला करून देतोय. या वेळेस आपला स्टेप मध्ये चुकतोय. डेड बॉल.
षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. अगदी ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरकलाय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद 9 धावा. शेवटचा बॉल होता आणि त्या बॉलवर हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 पाहूया कोणता गोलंदाज येतोय. चला वेल वाचवा. आपण मॅचला सुरुवात करूया. बारा चेंडू 34 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र कामनकर येतोय. षटक क्रमांक 2 अति महत्वाचं षटक दोन्ही टीमसाठी. पाहूया महेंद्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 2 महेंद्र कामनकर बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण भूषणला पाहतोय. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ताडाली बी टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये. कारण या ठिकाणावरनं लक्ष जे आहे ते तेवढंही सोपं नाहीये. टीम पिंपलासकडे देखील गोलंदाज चांगले आहेत. षटकातील पुढचा बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. यस इज गॉन. भूषण ची खेळी समाप्त. फलंदाज बाद. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 10 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. धीरजला देखील पारितोषिक लावलं जातंय. अविनाश दादा पाटील यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार जर तुम्ही ठोकताय तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. ज्या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली आहे. महेंद्र कामनकर पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय. हा फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील 2 बॉलवर 6 धावांची आवश्यकता होती. समोर जाणता राजा खारबाव संघ होता आणि त्या ठिकाणी देखील षटकार ठोकला होता धीरजने. अर्थातच धीरजकडे क्षमता आहे आणि या षटकारासाठी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अविनाश दादा पाटील यांच्या माध्यमातून 6 धावांच्या मदतीने धावफलक 15 वर पोहोचलाय. यास अजून 2 या ठिकाणावरनं ठोकले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील प्रयत्न तर जरूर केला होता परंतु संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट होते. बॉल पायावर आदळला होता. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. आठ चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील अति महत्वाचे 2 चेंडू बाकी आहेत. आडवा बॅटने फटका तर चांगला सजवलाय. पहिल्या टप्प्यावर बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार.
या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 2 20 धावा धावफलकावर. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 4 विकेट्स अगदी लवकरात लवकर गेल्या होत्या, परंतु त्यानंतर आपल्या डावाला सावरत असताना धीरज आणि करण या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. नक्कीच दोन्ही फलंदाज आपल्या टीमला सांगतात त्या ठिकाणावरनं समंदर में उतर ही गए है तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है, वक्त कल तुम्हारा था तो आज हमारा भी आएगा. याच करण बजागे भरपूर मोठी क्षमता आहे त्याच्याकडे. 7 बॉल 23 धावा महत्वाचा बॉल या षटकातील. या वेळेस हा बॉल जो आहे पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्वाची आहे, कारण या स्पर्धेतील सेमीफायनल मॅच चालू आहे आणि नक्कीच या ठिकाणावरनं फायनलचं तिकीट कोणाला मिळेल या प्रश्नाचं उत्तर अजूनही बाकी आहे. कामनकर पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेस ऑन साइडला बॉल जातोय, निघून जाईल सीमा पार. 6 धावा षटकार. या षटकाराने मात्र सामन्याचा रंगरूप बदलून टाकलाय. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर विजयासाठी धावा आवश्यक आहेत. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला दाखवावा लागेल. मॅच संपलेली नाही आहे. वाडा मॅच सामन्यामध्ये रंगत वाढली आहे, कारण या षटकामध्ये अलग टीम ताडाली बी साठी 18 धावा आणि आता मात्र 6 चेंडू 16 ची आवश्यकता. वाडा मॅच दोन्ही टीम्सने आज संपूर्ण दिवसभरात भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलंय, भरपूर इम्प्रेस केलंय. प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम जरूर केलंय. मात्र शेवटच्या क्षणी कोणता संघ क्वालिफाय करेल, थेट फायनलमध्ये कोणता संघ धडकेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर विजयासाठी 16 ची आवश्यकता. राहुल वर्टा ज्याने 2 मॅचमध्ये गोलंदाजी चांगली केली होती, तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय. 6 मध्ये 16 रोखायचे आहेत, तर त्या उलट टीम ताडाली बीला 6 मध्ये 16 काढायचे आहेत. अमोल चौधरी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संघ क्वालिफाय झाला फायनलसाठी तर, आणि सोबतच अविनाश दादा पाटील यांच्या माध्यमातून पार्टीसाठी एक बोकड आहे. पारितोषिकं भरपूर लावली गेल्यात टीम ताडालीसाठी. आज मात्र स्वतःच्या स्पर्धेत खेळत असताना होम ग्राउंड घरेलू मैदानाचा देखील त्यांना फायदा झालाय. परफॉर्मन्स भरपूर चांगलं पाहायला मिळालंय. अगदी नवख्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ, परंतु परफॉर्मन्स भरपूर चांगला आज दिवसभरात पाहायला मिळालंय. प्रत्येक मॅच जी आहे ती अगदी संघर्षमय दाखवत असताना संघर्षातून विजय प्राप्त केलाय प्रत्येक मॅचमध्ये, परंतु या मॅचमध्ये 6 मध्ये 16 ची आवश्यकता. राहुल वर्टा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. समोर धीरज, बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. यस, व्हाईट बॉल त्या ठिकाणी. पहिला बॉल जो आहे तो अवांतर धाव मिळाली आहे त्या ठिकाणी. यस, तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. बॉल जो आहे तो कुठे लँड झालाय हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल, कारण खेळपट्टी सोडून जर चेंडू असेल तर मात्र नो बॉल दिला जाईल. Yes, it's a white ball. षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली आहे. राहुल पुन्हा एकदा बोलतोय.
जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. सिंगल कंप्लीट. एक धाव मिळेल त्या ठिकाणी. लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये. दोन मोठे फटके जरूर आवश्यक आहेत ताडाली बी टीमला. मात्र हे काम जे आहे ना ते तेवढंही सोपं नसेल असं त्या ठिकाणावरनं राहुल वरटा सांगतोय. नक्कीच, कारण राहुलने देखील आज गोलंदाजी चांगली केली आहे. 5 चेंडू आणि 14ची आवश्यकता. वाडा मॅचमध्ये ट्विस्ट वाढली आहे. मात्र करण बजागे जोपर्यंत असेल ना तोपर्यंत विजयाच्या अशा अपेक्षा पल्लवीत असणार आहेत ताडाली बी टीमसाठी. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. पाच 13. षटकातील पुढचा बॉल स्टेप मध्ये चुकी. डेड बॉलचा इशारा. हे थोडं मानसिक दबाव जरूर असेल राहुल वरटावर. पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार चालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद करण बजागे. महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणी मिळाली आहे टीम पिंपलासाठी. करण बजागे एक तगडा फलंदाज त्या ठिकाणावरनं बाद होतोय. याआधी आपण 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला होता आणि तो मात्र या ठिकाणी बाद झालाय. अजय शिंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पाहूया अजय काय करेल आपल्या टीमसाठी. अजयने देखील आज दिवसभरात फलंदाजी गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु या महत्त्वाच्या क्षणी पुन्हा एकदा हिरो बनेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय कारण समोर डावखरा फलंदाज अजय शिंदे आलाय आणि अजय शिंदेसाठी ऑन साइडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. अगदी 4 खेळाडू जे आहेत ते सीमारेषेलगत आपण ऑन साइडला पाहतोय. शॉर्ट फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यस, ऑन साइडला एकूण 5 खेळाडू लावण्यात आलेत. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. राजमालीच्या माध्यमातून राहुल वरटा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. मॅच मध्ये गरमी वाढली आहे. 3 चेंडू आणि 12ची आवश्यकता. काय दडलंय या शेवटच्या 3 बॉल मध्ये. समोर आपण धीरजला पाहतोय. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणावरनं. अवांतर धाव मिळेल. राहुलवर देखील थोडा दबाव असेल यात काही शंका नाहीये. 3 चेंडू 11ची आवश्यकता. वाडा मॅच. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील सेमीफायनल मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. राहुल वरटा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोरच्या दिशेने धीरजला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. यावेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिल्यात. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा समीकरण बदललंय आणि आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अविनाश दादा पाटील यांच्या माध्यमातून. या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. राहुल काय करेल या शेवटच्या 2 बॉल मध्ये, काय दडलं या शेवटच्या 2 बॉल मध्ये. सामन्याचं चित्र क्लिअर नाहीये कारण समोर धीरज आहे. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. या वेळेस दांडीगुल फलंदाज बाद. धीरजला मैदान सोडावं लागेल आणि आता मात्र शेवटचा बॉल 9 धावांची आवश्यकता. हे ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. यस प्लेड ऑन झालाय त्या ठिकाणी बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र बॉल जो आहे तो यष्ट्यांचा वेध घेणारा आपण पाहिला. फक्त एका बॉल यस फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. गोलंदाज राहुलला एक लिगल बॉल फेकायचा आहे या ठिकाणावरनं कारण विजय मात्र सुनिश्चित झालाय. टीम जयहनुमान पिंपलाज बी शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर टीम वरलदेवी ताडाली बी साठी 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल 9 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज सर्वेश आलाय परंतु या ठिकाणावरनं फक्त आणि फक्त एक लिगल बॉल फेकायचा आहे राहुल याला आणि त्यानंतर मात्र थेट संघ फायनल मध्ये प्रवेश करेल यात काही शंका नाहीये. शेवटचा बॉल. धावा आवश्यक आहेत 9. राहुल वरटा बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम चेंडू आजच्या दिवसातील आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. संघ फायनल मध्ये धडकलाय. जय हनुमान पिंपलास बी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक वरलदेवी ताडाली बी. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने फेकलं होतं पहिलं षटक. अतिशय दमदार सुरुवात आपल्या टीमला करून दिली. 3 विकेट्स घेतल्या होत्या. नाव आहे देवेंद्र ठाणगे. चला देवेंद्र आपण लवकरात लवकर या. देवेंद्र ठाणगे मॅन ऑफ द मॅच साठी आपण लवकरात लवकर या. करण आणि धीरज आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. मी अविनाश दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे. देवेंद्र ठाणगे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. देवेंद्र ठाणगे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आकर्षक ट्रॉफी जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय हिराबाई बलिराम चौधरी व स्वर्गीय चांगुनाबाई यशवंत चौधरी यांच्या स्मरणार्थ साईराज प्रमोद चौधरी यांनी स्पॉन्सर केली आहे. वेलकम जीत मामा. चला पारितोषिक घेण्यासाठी करण आपण या. 2 षटकार ठोकले होते. 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. आणि त्यानंतर धीरज आपण देखील या. धीरज साईराज आपण या ठिकाणी संपर्क साधा. साईराज यस कुणाल आपण या ठिकाणी या. कुणाल
हॅलो. तर अशा प्रकारे आजच्या दिवसासाठी आपल्याला समालोचन लाभले होते ते म्हणजेच संदेश वखारे यांचं स्वागत करत आहेत ते म्हणजेच रमाकांत चौधरी. चला. संदेश वखारे यांचं स्वागत करणार ते म्हणजे रमाकांत चौधरी. आजच्या दिवशी सुरेख अशी त्यांनी समालोचन केलं. संदेश वखारे.